दीपाली आणि रघुवीरचे नुकतेच लग्न झाले होते. दीपाली ह्या घरात येऊन 10 महिने झाले होते, पण त्यातील काही महिने ऑफिसच्या कामानिमित्ताने बंगलोरला गेले होते आणि काही महिने सासरी. जे थोडेफार महिने सासरी होती ते हे ऑफिसचा टाईम सोडला तर त्यातील काहीच मोजके दिवस तिने सासूसोबत घालवले होते. तेही लांबून लांबून. जवळीक अशी झालीच नाही त्या दोघींमध्ये. सासू खूप मायाळू होती, पण दीपाच्या वाट्याला ही माया आलीच नाही, म्हणजे तिने अनुभवलीच नाही. ती त्यांना सासू म्हणूनच समजत असे. कधी हेही मानले नाही की सासू ही आई होऊ शकते. ती नेहमीच एक विचार करत, आई ती आई असते आणि सासू ती सासू. मग का जास्त जवळीक साधायची? आपले कमीत कमी बोललेले बरे. मग पुन्हा टिपिकल सासू सून वाद नको. मग उगाच माझ्या गोष्टीमध्ये त्यांची लुडबुड नको. मी काही बोलले तर त्यांना राग नको. इतकी ती स्वतःला सांभाळून होती. मी कधी घरी येते, काय करते, डबा खाल्ला का नाही, या आईसारख्या उगाच दाखवण्यापुरत्या काळजी नको. वर्ष निघून गेले. मग एक दिवस सासूने सुट्टीच्या दिवशी तिला घरातले सामान, तिच्या आठवणी, तिचे दागिने जे सून म्हणून द्यायला ठेवले होते ते दाखवले. ज्या त्यांच्या माहेरातून मिळालेले भांडे, त्यांच्या सासूबाईंच्या काही आठवणीतील भांडे दाखवले, जे त्यांनी खूप मन लावून सांभाळले होते. ते त्यांच्या खूप जवळ होते. सासूचा त्यात सहवास जाणवत होता. आईची माया होती तर काही मध्ये ही माझा संसार कसा उभा केला त्यांच्या आठवणी होत्या. तर काही भांड्यांच्या वर तुझ्या नवऱ्याचे नाव कसे आले, त्याला कोणी कोणी भेट म्हणून डबे दिले होते, हा चमचा, तो डब्बा, ती प्लेट, तो दिवा, ती समई, हे सगळे त्या तिला आवर्जून सांगत होत्या. आज काय माहीत, पण दीपा ही ऐकून घेत होती आणि सासूने हा जुना आपुलकीचा वारसा तिला सांभाळायला सांगितला होता. त्यानंतर इतक्याच प्रेमाने म्हणाल्या, तुला जेव्हा प्रत्येक वस्तूला मायेने हात फिरवशील ना दीपा, तेव्हा तुला त्यांची ऊब आणि आपुलकी कळेल. ह्या वस्तू नाहीत ग, ते आठवणी आहेत, आशीर्वाद आहेत त्या दोघींचे येणाऱ्या पिढीसाठी आणि तुझ्या फुलणाऱ्या संसारासाठी. तेव्हा दीपाला वाटले, वस्तूच आहेत ह्या, ह्यात काय इतका जीव असावा, अशा कित्येक मिळतील आईला. आई म्हणाली, तुला आज ह्याचे मोल नाही कळणार दीपा, पण तुला माझे शब्द नेहमी आठवतील आणि तुला जेव्हा ह्याचे मूल्य कळेल ग. हळूहळू दीपा सासूबाईंच्या रंगात रंगत गेली, पण त्या हयात असेपर्यंत. मग त्या वारल्या. नंतर मात्र दीपालीने घराचा कायापालट करायचे ठरवले होते. सासूने दिलेले घर नवे करायचे होते, पण त्यांनी सांगून गेल्याप्रमाणे त्यांच्या आठवणी नको असल्यामुळे नणंदेला द्यायच्या ठरवल्या होत्या. म्हणाली, त्याच नाही तर मी आठवणींचे काय करणार. तेव्हा स्वाती तिची नणंद म्हणाली, वहिनी, मी घेऊन जाईल माझ्या आईच्या आजीच्या आठवणी, पण मग हे घर ही तिच्याच आठवणींनी भरलेले आहे, ते का सोडत नाहीस. तिने तिच्या नोकरीच्या काबाड कष्टाने कमावलेले आहे, तेही तुम्ही सोडून द्या. मग आई असताना सगळं आवडून घेतलं का, कारण तुम्हाला घर हवं होतं आणि आज ह्या आठवणी काबाड समजून मला देत आहात. दीपा म्हणाली, ताई, अहो गैरसमज करून घेऊ नका. भांडी नवी ही मिळतील, पण घर सध्याच्या स्थितीत आम्ही घेऊ शकत नाही. ह्या बोलण्याचा स्वातीला पुरता अर्थ कळला होता. स्वार्थी दीपा घर घेण्याची ऐपत नाही म्हणून घर सोडून जाणार नव्हती, पण सासूने इतके सांगूनही तिला त्यांच्या जपलेल्या आठवणी नको होत्या, कारण तिने त्यात कधी जीव गुंतलेला नव्हता. सासूसोबत आपुलकीचे नाते जोडले होते, सोबत फक्त हे घर मिळावे आणि त्यांनी मुलीच्या नावे करूनही म्हणून राहत होती. नवराही तसाच होता. स्वातीला घरातले ही हिस्से नको होते, पण ती दीपाला एका अटीवर हो म्हणाली, की जर तुम्ही हेच भांडे आणि आईचा संसार 6 महिने जसाच तसा सांभाळला तर मी हे आईच्या आठवणींचे देणे माझ्या घरी घेऊन जाईन. दीपा तशीही 9 महिन्यांसाठी घरीच राहणार होती. तिने स्वातीचे हे बोलणे चॅलेंजिंग म्हणून स्वीकारले होते. सासूबाई ज्या प्रकारे भांड्यांची मांडणी करत होत्या तशी मांडणी तिने करायला सुरुवात केली. सगळ्या वस्तू नीट पुसून पासून ठेवला.
रोज ती एक एक वस्तू वापर करू लागली. आईच्या आठवणींच्या दिवे पण त्या समया रोज देवासमोर लावू लागली. त्यांच्या पेल्यानेच पाणी पिऊ लागली. सासूबाई ज्या ताटात जेवण करत होत्या ते ताट आता ती तिच्यासाठी जेवताना घेऊ लागली. नवऱ्याला त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेल्या डब्यात ऑफिसचे जेवण देऊ लागली. आईने दिलेली प्रत्येक भांडी रोज धूळ साफ करून पुसू लागली होती. आता हळूहळू ती त्यांच्याशी मिसळू लागली होती. एक दिवस नवऱ्याच्या टिफिनमध्ये दिलेला पितळी चमचा गायब झाला तर किती तिचा जीव खालीवर झाला होता. मग तर तोच तिला हवा होता. नवरा म्हणाला, "अगं, त्यात काय एवढं? मी दुसरा आणून देईन ना. तू पण काय आईसारखे वागू लागली आहेस." त्याच्या बोलण्यावर ती शांतच झाली आणि तिला आता आईचे ते बोल आठवले. "दीपा, तुला आता नाही कळणार, पण तुला ही मूल्य कळेल ह्या मागील भावनांचे." तिला आता रडू आले. ती सासूबाईला आठवून रडू लागली. नवऱ्याला कळेना तिला काय झाले होते. ती म्हणत होती, "मी खऱ्या अर्थाने आपल्या वारसा हक्कामध्ये गुंतत चालली आहे. आईने जो वारसा मला सांभाळायला दिला होता, इतक्या विश्वासाने त्याबद्दल मी भावनिक होत जात आहे रे." 6 महिने उलटले. आई स्वाती भावाच्या घरी आली होती त्यांचा संसार पाहायला आणि अट पूर्ण झाली नसेल तर आई आजींच्या आठवणींचा वारसा घेऊन जायला. ती घरात येताच वहिनीने आणि भावाने तिचे स्वागत अगदी आई-वडिलांच्या सवयीप्रमाणे केले होते. दीपाने तिच्या आवडीच्या पुरणपोळ्या केल्या होत्या. तिला हवं नको ते ती बघत होती. जणू तिची नणंद नाही, तिची लेक आली होती. ती तिच्या किचनमध्ये स्वातीला घेऊन गेली होती. तेव्हा स्वाती अवाक राहिली. तिला आज स्वयंपाकघर आईच्या मांडणीप्रमाणे वाटत होते. वहिनी तेच सगळे जुने भांडे वापर करत होती, जे आजींचे होते. तेव्हाऱ्यासमोर छान छोटी रांगोळी होती. दीप लावलेले होते. आईची माळ ही पुंजलेली होती. स्वाती दीपाला म्हणाली, "वहिनी, तू आता खरी वारसदार शोभतेस ग ह्या घराची. मला हेच हवे होते. आता मी, आई, आजी सगळ्या खऱ्या अर्थाने तृप्त झालो आहोत तुझा संसार पाहून. आता कसलीच अट राहिली नाही की जी तू पूर्ण करू शकणार नाहीस." आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.